नमस्कार सर्वांना. कसे आहेत सगळी? मस्त मजेत आहेत ना? तर आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. तर काल एक मी व्हिडिओ टाकलेला, तर आपण ही नवीन गाय आणलेल्या मी कालचा व्हिडिओ टाकलेला, तर त्याच्यात काय म्हणजे त्यांचं किंमत सांगितली नव्हती. तर म्हणलं चला आजच्या व्हिडिओमध्ये सांगावं. आणि बसले ते बघा, आता दुपारची वेळ सगळ्या गाय आता इकडे बसले ते. हे बघा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने बी बघा, सगळे बसले ते. तर आजपासून ह्यांची जागा पण चेंज झालेली. ते निवांत आराम चाललाय. कुंड्या तुम्हाला दिसते त्याच इकडं. तर तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपण सकाळी 10च्या नंतर आपल्या गाया ज्या आहेत त्या सगळ्या इकडं असते त्या झाडाखाली. हे आहे मोठं लिंबाचं झाड आपल्या दारातलं. तर साधारणतः ह्या झाडाला जवळपासना 30-35 वर्ष होऊन गेलं. एवढ्या जुनं म्हणजे एवढ्या दिवसाचं झाड आहे. तर साधारणतः मी एक 3-4 वर्षाची होती तेव्हा हे झाड आमच्या आजोबांनी लावलेलं. आणि आत्ता त्याची सावली एवढी भारी झाली का नाही. तर सर्व गाय आपल्या इकडं झाडाखाली असते त्या दुपारच्या म्हणजे सकाळी 10च्या नंतर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. पण आज विषय असा झालाय की तुम्हाला इकडं कुंड्या पण दिसते ते, कारण आता इथून पुढं ना तर इकडंच सगळ्या गाय म्हणजे संध्याकाळी बी इकडंच ठेवायच्या आणि दिवसभर बी इकडंच ठेवायच्या. तर तुम्हाला माहितीच आहे आपली तिकडची जागा. तर तिकडं संध्याकाळी आपण तिकडं वैरणीसाठी नेत होतो आणि धाराला गोट्यामध्ये न्यायचो. तर असं झालं की आपण जो घरासाठी पाया खांदलेला होता म्हणजे पाया आखलेला, तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला. तर ह्या साईडला बघा इथं ह्या काय आपल्या पांढऱ्या गायपाशी, तर इथं बघा अजून वन पण दिसतोय, गाडी लावली तिथं. तर तिथं पाया खांदलेला, तर म्हणजे आखलेला. पण असं होतंय की म्हणजे की त्याचं दरवाजाचे तोंड जे आहेत ह्या दिशेला होते ती. तर मग राकेशमुखी असं म्हणतात. तर त्या साईडला दरवाजा चालत नाही तर म्हणजे नसतात त्या दिशेला. तर त्याच्यामुळं आपण आता तिकडं गायांचं तेव्हा तिकडं पाया खांदणे चालू आहे. पाया खांदायचं आज सकाळपासून, आज होईनच सकाळपासून तिकडं पाया खांदतात. आणि जिकडं आपल्या रोज गाया असतात ना त्या साईडला आपण हे घेतलेलं आहे. म्हणजे आता घराचं काम तिकडं धरलेलं आहे आणि इकडचं कॅन्सल केलंय. तर त्यासाठी आता ह्यांना इकडं ठेवायचं आहे बघा. तर ह्या साईडला आता रोज सगळ्या गाया इकडं राहणार आहेत. का ग उठवली तिला? तर आपली नवीन गाय आणलेली उभा पर्यंत सगळ्या आपल्या आता आपल्या झाल्या ते 7 गायी आणि 8 झालत्या, पण एक गाय आपण माघारी दिली. तर आता 7 गायी आहेत. आणि ज्या नवीन गाय आणल्यात त्यांची पण किंमत मी आता तुम्हाला सांगते. कारण कसं झालं की कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे इकडं पाय आखणे चालू होती घराची आपल्या तिकडं दाखव. तर तिकडं पण आपली घराची पाय आखणी चालू होती आणि त्याच्यामुळं ते बोलता बोलता विषय बदलला आणि राहून गेलं सांगायचं. तर ह्या इकडे आली. आपल्या ह्या नवीन गाय आणलेल्या आहेत ना दोन्ही, तर 2 गाय आपल्याला 1,35,000ला बसलेल्या आहेत त्या. तर ह्या दोघींची किंमत 1,35,000 आहे. तर बऱ्याच दादांनी कमेंट केल्या बरं का की गाई चांगल्यात पण किंमत सांगितली नाही, म्हणून म्हणलं चला आता हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगावं. आणि पूर्ण इकडं आता सगळं नियोजन केलंय त्यांचं संध्याकाळचं. इकडं कुंड्यांची सगळं झाडाखालीच. तर आता नंतर हळूहळू इकडं ना पूर्ण आता ही मुरुम भरून घ्यावं लागणार आहे. कारण आता म्हणजे कसं वातावरण ढगाळ आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. आणि पावसाळ्यात कसं होतं झाडाची सावलीमुळे ना पूर्ण चिखल होतो. म्हणजे पाणी इथं खाली जास्त साठल्या जातं. इकडं असं थोडंसं लवण पण आहे, त्याच्यामुळं मग वाळत पण नाही आता सावलीमुळं. तर आता इकडं भरून घ्यायचा आणि चला आता तुम्हाला दाखवते आपल्या तिकडं पायाचं किती झालेलं आहे ते. तर आता इकडचं ही बंद केलं म्हणजे इकडं आपण ठेवलेला, पण ही शास्त्रात काय म्हणतात की ह्या दिशेला दरवाज्यात तोंड नसतं म्हणून. तर आता बघा तिकडून चालू केले. तर आपले जे इकडे रोजच्या गाया असायच्या ना त्या आता ह्या दिशेला घेतल्या. तर चल वाली का अजून मी एका काढल्या नाही तर अजून किती न्यायचं आहे? 1 फूट का अजून म्हणजे किती साधारणतः 2 का 3 फूट? 2च आहे.
आम्हाला इथं दरच नाही आता काय माहिती एवढं रिंग टाकायचं का एवढा पाया झाला आता म्हणजे आज होईलच का ही मध्ये राहिलंय की अजून एक उद्या काढायचं का एवढा पाया खांदून झालाय बाय आले आमची वजन घेऊन गावतात राहणार बाय आपल्या घराचं म्हणजे आता पाया खांदायचं चालू आहे आणि तुम्हाला किंमत पण सांगितली म्हणजे महाग बसल्या का स्वस्त बस झाल्या स्वस्त येत्या का महाग लागल्या ते पण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि ह्यात असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा की खरंच नसतं का त्या दिशेला तोंड दरवाजाचं त्याच्यामुळे आपण कॅन्सल केलं आणि पहिल्या एका खोलीचं पण आपल्या त्याच दिशेला तोंड आहे पण ती पण सगळ्यांनी सांगितलं चुकीचं झालंय तर बघू आता ही जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत त्याला काहीच करायचं नाही नंतर मग ही घर तयार झाल्यावरती त्याला दुसऱ्या दिशेला दरवाजा पाडून घ्यायचा असं चाललंय पण नक्कीच म्हणजे मला पण म्हणजे एवढं माहीत नसल्यामुळे नक्की कमेंट मध्ये सांगा की खरं काय असतं काय नसतं कारण कसं असतं की एवढं शास्त्र आपण पण मध्ये कधी हे केलं नाही आपली रोजचीच काम 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 ह्याच्या पलीकडे काय दिसत नाही आणि जास्त शास्त्रात आपण शिरत नाही आणि माहिती नसतं तर आज आपलं शॉप पण बंद आहे बघा कारण आज टाकायचे आपल्याला मका तर मी ट्रॅक्टरची वाट बघते ट्रॅक्टरवाला येणार आहे मका टाकायला तर बघू आता थोड्या टायमाने आल्यावरती मग मका टाकून घ्यायची रानात तर कसं म्हणजे तुम्हाला असं पण वाटत असेल बरं का बरेच आपल्या व्हिडिओला टायटल नाही थंबनेल नाही काय नाही कारण मी अलीकडं म्हणजे कुठल्याच व्हिडिओला आपण टायटल टाकायचं सोडून दिले कारण कसं होतं माहिती आहे का की टायटल मी का टाकत नाही आज मी खरं रिअल म्हणजे तुम्हाला खरं ती परिस्थिती सांगते की माझं एवढं शिक्षण झालं नाही की मला टायटल टाकता येईल व्हिडिओच्या खाली त्याच्यामुळे मी काय करत असते असं बनवते व्हिडिओ आणि आपलं हाय असं तुमच्यापर्यंत पोचवती एवढं काम करते तर आमची गौरी उठली गौरी मला कुंडीत पाडन तर तरी सुद्धा आपल्याकडं उन्हाळ्यापासून ना 2 ठिकाणी आपलं शॉप होतं तर मला एका ठिकाणचं शॉप ना टेलरिंगचं बंद करावं लागलं आणि एकाच ठिकाणी ठेवावं लागलं तर तुम्ही म्हणसान का बंद करावं लागलं तर बंद ह्याच्यासाठी करावं लागलं की दोन्हीकडचं म्हणजेच की ज्या आता सध्या जिथं आपलं शॉप चालू आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल मी 1-2 शॉर्ट व्हिडिओ पण टाकले तिथलं तर विषय असा झाला की म्हणजे उन्हाळ्यामध्ये मुलींचं क्लास वगैरे घेणं चालू होतं शिलाई टेलरिंगचं मी शिकवत होती तर जिकडे शिकवत होते ना तर तिकडे भरपूर मुली झाल्या म्हणजे जवळपास उन्हाळ्यापासून ते आत्तापर्यंत जवळपास उन्हाळ्यात चांगल्या 20 मुली होत्या माझ्याकडे क्लासला आणि आत्ता पण आपल्याकडं 10-15 म्हणजे साधारणतः 9-10 मुली आहेत क्लाससाठी तर त्याच्यामुळं मग मला आपल्या शेळगावमधलं जो दुकान होतं ती बंद करावं लागलं आणि एकाच ठिकाणी ठेवावं लागलं कारण मग दोन्हीकडे म्हणलं का नाही एवढा लोड व्हायचा आणि धड कुठलंच काम व्यवस्थित होत नव्हतं तेव्हा का शेळ्या आल्या राहणार मग साधा टायटल लिहायला येत नाही तर तुम्ही एवढं म्हणजे कसं टेलरिंगचं ह्याचं त्याचं कसं शिकवता करता तर कसं असतं की परिस्थिती सगळं माणसाला शिकवती तर टेलरिंगमध्ये पण ना कमीत कमी 20 वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळं कसं असतं की कुठलंही काम करा तुम्ही त्याच्यासाठी शिक्षणाची गरज नाही तर मनात जिद्द आणि शिकण्याची कुठलंही काम करण्याची जिद्द असेल ना आणि तर सगळ्या गोष्टी माणूस आरामशीर करतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा जास्त काय मोठा करत नाही तर एवढ्यातच मी तर कुणाला माझी कहाणी ऐकायची असेल की मी गेल्या 20 वर्षापासून तर कसा माझा संघर्ष चालू होता आणि कसं म्हणजे सगळ्या संकटावने ह्याच्यावने बात करत आत्तापर्यंत इथपर्यंत पोचली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कहाणी नक्कीच सांगेन की कसं असतं कुठल्याही संकटात कसं सामोरे जायचं आणि कसं त्यातून बाहेर पडायचं तर ही परिस्थिती सगळं माणसाला शिकवत राहते आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला आपल्या नवीन गायांची किंमत पण सांगितलेली 1,35,000 आपल्या 2 गाया आहेत त्या आणि ह्या झाल्या आपल्या सगळ्या गायी आता 7 तर कसा वाटला आपला 7 गायांचा परिवार ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये